सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं टूथपेस्टने दात स्वच्छ केले जातात. बाजारात विविध प्रकारच्या टूथपेस्ट मिळतात. आवडीप्रमाणे त्या खरेदी करून वापरल्या जातात. पण तुम्हाला माहितीये का की टूथपेस्ट केवळ दातांसाठीच नाही तर अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहे. टूथपेस्टमध्ये सौम्य स्वच्छता एजंट्स, मेंथॉल आणि बेकिंग सोडा सारखे घटक असतात. हे घटक डाग हटवण्यात आणि वास दूर करण्यात खूप मदत करतात. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की टूथपेस्ट केवळ तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर तुम्ही चुकीचे आहात. टूथपेस्ट कपड्यांच्या साफसफाईपासून ते मोबाईल स्क्रीन पर्यंत अगदी दागिने पॉलिश करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. त्यामुळे जाणून घेऊयात की ही टूथपेस्ट इतर गोष्टींसाठी कशी वापरावी. नंबर 1, बूट पॉलिश करण्यासाठी. टूथपेस्ट बूट पॉलिश करण्यातही प्रभावी आहे. जर शूज किंवा स्नीकर्स डागाळलेले असतील तर त्यावर थोडी टूथपेस्ट लावा आणि ब्रशने घासून घ्या. काही मिनिटात शूज अगदी नवीन दिसतील. हे हॅक तुम्ही पांढऱ्या शूज साठी सुद्धा वापरू शकता. नंबर 2, मोबाईल स्क्रीनवरील हलके ओरखडे. जर तुमच्या मोबाईल फोनवर किंवा घड्याळाच्या स्क्रीनवर लहान स्क्रॅच असतील तर यासाठी टूथपेस्ट वापरता येईल. यासाठी एक सुती कापड घ्या आणि त्यावर थोडी टूथपेस्ट लावा. कपडा हलक्या हाताने घासा. यामुळे स्क्रॅच निघतील आणि स्क्रीनही चमकेल. नंबर 3, बाथरूम मधील आरसे आणि नळ. आरसे आणि नळ स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी आरशावर टूथपेस्ट लावा आणि हाताने हलकी चोळा. टूथपेस्ट मधील सौम्य अपघर्षक गुणधर्म आरसे आणि स्टील फिटिंग्स वरील जमा झालेले डाग काढून टाकण्यास फायदेशीर असेल. चांदीचे दागिने आणि धातू. चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट पावडरचा वापर बऱ्याच काळापासून केला जातो. जर आपल्याकडे चांदीचे दागिने किंवा स्टीलची भांडी ही डार्क रंगाची झाली असतील, काळपट झाली असतील तर टूथपेस्ट वापरा. यासाठी दागिने आणि काळे पडलेल्या भांड्यावर टूथपेस्ट लावा आणि चोळा. त्यांच्यावर जमा झालेला ऑक्साईडचा थर काढून टाकला जाईल आणि यामुळे चांदीच्या दागिन्यांना आणि भांड्यांना पुन्हा नवी चमक मिळेल. तर मग मंडळी, तुम्हाला हे हॅक वापरल्यावर काय फरक जाणवतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.